नमस्कार मंडळी, रामराम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आज आपल्या गावामध्ये म्हणजे हसूर श्री स्वामी समर्थांच्या पावन मूर्तीची स्थापना होऊन 12 वर्ष पूर्ण झाली. हसूर मध्ये काहीतरी खास आजचा दिवस होता. आमच्या हसूरमध्ये कसं असतं, ज्यावेळी मूर्तीचा वर्धापन दिन असेल त्यावेळी मूर्तीला अभिषेक घातला जातो. अभिषेक म्हणजे दही, दूध, अमृत यांनी आंघोळ घातली जाते. म्हणजेच त्या निमित्ताने आजचा दिवस आहे अर्थ आनंदाचा, श्रद्धेचा, भक्तीचा आणि आत्मिक समाधानाचा. महाअभिषेक, आरती आणि गावोगावी आलेले स्वामी भक्त, कुरुगले असू दे, भाटवाडे असू दे, आपल्या हसुरातले भाविक, सोनाळीतले भाविक आणि आसपासच्या गावातले भाविक हे पूर्ण श्रद्धेने हसूर मध्ये येतात. म्हणतात ना, जेथे भक्त तेथे स्वामी. तसंच म्हणा काहीतरी 12 वर्षापूर्वी ज्यांनी विश्वासाने मूर्ती आणली, आज त्या श्रद्धेचे फळ अख्खं गाव अनुभवते. बघा की राव, स्वामींचा गजर आणि भजन. हसूर गावात आज स्वामी समर्थांच्या मूर्तीला 12 वर्ष पूर्ण झाली. त्या काळी भक्तांनी श्रद्धेने आणलेली मूर्ती आणि आज गावोगावीचे भक्त एकत्र जमलेत की राव, आणि मंदिर अगदी स्वामी भक्तांनी गजबजलं की. अभिषेक चालू आहे, घंटानाद सुरू आहे आणि मन भक्तीने भरून आले. मग काय आयुष्यात पाहिजे तर काय सांगा की, कारण जे पाहिजे ते स्वामीने सगळंच दिले की राव, आणि जे अपूर्ण आहे ते आपोआपच मिळत राहते. श्रद्धा आणि विश्वास ठेवला तर सगळंच काय आहे. त्यामुळे मित्रांनो, चांगलं कार्य घडत गेलं तर चांगलंच घडतं. कोणाशी चांगलं बोललं तर त्याचं उत्तर चांगलंच येणार की राव, आणि कुणाशी वाकड्यात जर बोललं ती सुद्धा उत्तर वाकड्यातच येणार की राव. माझं किती तुझं किती, ते बोलला नाही तू बोलायचं नाही, अरे हे सगळं इथंच ठेवायचं की राव. बोलताना कधी विचार करा. माणसं शांत बसतात याचा अर्थ स्वामी त्यांना शांत बसवतात. आणि सगळ्यात मोह म्हणजे पैशाचा. या पैशा मोहापायी सगळी नाती तुटतात बघा. त्यामुळे माझं मत आहे, कुणाला उष्ण बुद्धी नका आणि कुणाचं घेऊ पण नका. मग कशाला उद्या वांदे राव, दुनिया सगळी अशीच आहे राव. त्याविषयी स्वामींची भक्ती करा. त्या सगळ्या गोष्टी पण आठवणार नाही तो, कारण जीवनात या गोष्टी घडामोडी घडणारच की राव. आनंद आणि सुख पाहिजे असलं तर स्वामींच्या चरणात यायचं आणि डोळे झाकून चिंतन करायचं. आपोआपच मार्ग सापडतो. तसं खरोखर तुम्ही करून बघा. खरोखर मनाला शांती भेटल्याशिवाय राहणार नाही राव. स्वामी म्हणतातच बघा, भक्ती करा तर काळजी नको. हसूरमध्ये भक्तांनी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने स्वामींची मूर्ती आणली. तशीच ती वर्षानुवर्षे त्या भक्तांनी सुद्धा नित्यपूजा चालूच ठेवली की चांगली. आणि गावागावातल्या भाविकांसाठी हे स्थान झालंय शांततेचं आणि श्रद्धेचं केंद्र. सकाळी पवित्र अभिषेक, फुलाने आणि बेलपत्राने गंगाजल, आरती, मंत्रोच्चार आणि भावपूर्ण वातावरण, सगळं भक्तिमय वातावरण सगळं मंदिरमध्ये झालं होतं. तरुण मुलं, वयोवृद्ध भक्त, महिला भक्त अगदी डोळे मिटून भक्तिभावात हरवले की राव. स्वामींच्या मूर्तीवर जलाभिषेक सुरू. Bye.
हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। ओम यज्ञ देवास्तानि धर्माणि प्रसन्यास क्षणात् महिमान सचत् सन्ति देवाः। ओम राजाधिराजाय सायणेन नमो अयं वैश्रवणाय कुर्मेह समे कामान कामकामाय मम कामेश्वर वैश्रवणाय ददुताय कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। ओम साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्वराज्य महाराजादिग्रहेशता सार्वभौम्यं सर्वायुष्य अंतदा पराधात प्रतिसंध्याति एकराराति तेदेश स्वसमर्पणं तस्मै नगरी आविक्षत ईश्वर देव सभासदित्या सदा सर्वदा योगतुला गरामा तुझे काजनी देव माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता नंदा रघुनायका मागणे जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुवे नमः गुरुवे मग मित्रांनो, श्री स्वामी समर्थ मूर्तीचा अभिषेक आणि आमच्या हसूर गावातील स्वामी भक्तांचा कार्यक्रम कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।